नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलतं वातावरण काय आहे या संदर्भातील सविस्तर अंदाज पाहणार आहोत. बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान एक वातावरण आहे आणि संपूर्ण अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये सातत्याने पावसाचं वातावरण वाढतंय. नेमकी याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल हे आपण बघणार आहोत. महाराष्ट्राच्या उत्तरेला देखील पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या आपण बघतो की अमरावती, अकोला, बुलढाणा, नाशिक विभागामध्ये आणि ठाणे, पालघरमध्ये, मुंबईच्या काही परिसरात, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुण्याच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीला असं पावसाळी वातावरण सध्या आहे. तर मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे. या सगळ्या बाबींचा काही महाराष्ट्रावर परिणाम होईल का हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर विशाखापट्टणमच्या दरम्यान थोडं पावसाळी क्षेत्र आहे. या पावसाळी क्षेत्राचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आपण बघणार आहोत. कारण संपूर्ण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. केवळ महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी पाऊस दिसतोय. GFS मॉडेलचा आजचा जर अंदाज बघितला तर अरबी समुद्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि गोव्यापासून जवळपास मुंबईपर्यंत, पालघरपर्यंत त्याचा प्रभाव अरबी समुद्रात आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पाऊस वाढण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आज पाऊस वाढण्याची अपेक्षा आहे. उद्या देखील मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, पश्चिम विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्राचा जळगाव किंवा धुळ्याचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस असणार आहे. विदर्भातही विरळ पाऊस इतर ठिकाणी असेल. पश्चिम महाराष्ट्रात विरळ पाऊस असेल. कोकणातील पाऊसही अरबी समुद्रातून जोर पकडणार आहे. कोकणातील पाऊस जोरदार असेल. आता मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र वाढत जाण्याची शक्यता इथे दिसते आहे. पावसाचं वातावरण पुन्हा एकदा पूर्व विदर्भाकडे सरकतंय. कोकण किनारपट्टीचाही पाऊस वाढतोय. 13 तारखेला देखील कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढेल. स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढेल. पूर्व विदर्भातील पाऊस मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपात आकार घेईल. एकूणच महाराष्ट्रात 14 तारखेला बऱ्याच विभागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. आणि यावर्षी जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोकणामध्ये होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण पुढेही वाढत जाणार आहे. 15 तारखेला आपण बघतो मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ, मराठवाड्यात राहील. म्हणजे महाराष्ट्रात यापुढे पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी म्हणजे आपण असं बघतो तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आहे आणि ते सातत्याने वाढत जाण्याची अपेक्षा आहे. आज स्कायमेटनुसार मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. पावसाचं प्रमाण 10 तारखेला थोडं कमी होईल, परंतु स्थानिक वातावरण राहणार आहे. 11 तारखेला कोकण आणि विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. याची तीव्रता 12 तारखेला पुन्हा वाढेल. कोकणातील पावसाची तीव्रता आपण 13 तारखेला जोरदार बघतो. 14 तारखेला ही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. 15 तारखेला पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव विदर्भ, मराठवाड्यातून वाढतोय, कोकणातून वाढतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर असं पावसाचं वातावरण 16 तारखेपासून तयार होत आहे. शिवाय याला सातत्याने बंगालच्या उपसागरातून आता सपोर्ट मिळण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राची पावसाची चिंता तर मिटेलच, परंतु काही विभागात शेतकरी पावसाला कंटाळतील एवढा पाऊस जुलैतच होण्याची शक्यता आहे. आपण अगदी 17, 18, 19 असं पुढे पावसाळी वातावरण जरी बघितलं तरी देखील महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं वातावरण राहत आहे. आपण ECMWचंच परंतु AIFS मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पुढील 7 दिवसामध्ये किती बदल होतोय ते आपण बघणार आहोत.